ICSEच्या 9व्या वर्गातील जावा विथ ब्लू जे या सब्जेक्टमध्ये 5वा जो चॅप्टर आहे त्याचे नाव आहे इनपुट इन जावा. तर आपण जेव्हा एखादा प्रोग्राम लिहितो तर तो प्रोग्राम काय करतो की यूजरकडून तो काही माहिती घेतो, इनपुट घेतो आणि त्याला कॉम्प्युटरमध्ये प्रोसेस करतो आणि त्याच्यानंतर त्याचे जे रिझल्ट आहे त्याला आउटपुट म्हणून डिस्प्ले करतो. तर याच्यामध्ये इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट हे 3 ब्लॉक्स आहेत. तर याला IPO म्हणू शकतो आपण, IPO सायकल म्हणू शकतो. ज्या वेगवेगळ्या पद्धतीने जावाच्या प्रोग्राममध्ये इनपुट देता येते ते आपण पाहू. प्रोग्रामच्या सुरुवातीला तुम्ही काही ओळी लिहिलेल्या पाहिल्या असतील, उदाहरणार्थ प्रोग्रामचे नाव किंवा तो प्रोग्राम काय करतो याच्याबद्दलची माहिती. तर ही जी माहिती आहे याला म्हणतात कॉमेंट्स. तर हे कॉमेंट्स 3 वेगवेगळ्या पद्धतीने दिले जाऊ शकतात. एक आहे सिंगल लाईन कमेंट, एक आहे मल्टी लाईन कमेंट आणि एक आहे डॉक्युमेंटेशन कमेंट. प्रोग्रामच्या सुरुवातीला डबल फॉरवर्ड स्लॅश लिहून तुम्ही जे काही लिहाल त्याला कॉमेंट मानले जाते. तर ही कॉमेंट फक्त एका ओळीचीच असू शकते. तुम्हाला एकापेक्षा जास्त ओळी लिहायच्या असतील तर तुम्ही परत लाईनच्या सुरुवातीला डबल फॉरवर्ड स्लॅश लिहून दुसरी ओळ लिहू शकता. याचा उपयोग प्रोग्रामच्या कोड ब्लॉकमध्ये कॉमेंट्स ॲड करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ इंटिजर्स इज इक्वल टू A इंटू A आणि त्याच्यानंतर डबल फॉरवर्ड स्लॅश स्क्वेअर ऑफ दी नंबर असे लिहिलेले आहे. तर या ठिकाणी हा जो कोड आहे, म्हणजे ही जी ओळ आहे, ही जी स्टेटमेंट आहे, ही काय करते ते या ठिकाणी लिहिलेले आहे. तर अशा रीतीने प्रोग्राममधील प्रत्येक स्टेटमेंट किंवा ज्या महत्त्वाच्या स्टेटमेंट्स आहेत त्या नेमक्या कशासाठी आहेत हे जर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचे असेल तर तुम्ही अशा रीतीने सिंगल लाईन कॉमेंट हे प्रोग्रामच्या कोडच्या ओळीमध्ये देखील लिहू शकता. कॉमेंटमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त ओळीमध्ये माहिती द्यायची असेल तर त्यावेळी फॉरवर्ड स्लॅश स्टार लिहून कॉमेंटला सुरुवात केली जाते आणि एक ओळ पूर्ण झाल्यानंतर एंटर दाबून दुसऱ्या ओळीला सुरुवात करता येऊ शकते. जर तुम्ही ब्लू जेच्या सॉफ्टवेअरचा वापर करीत असाल तर त्या ठिकाणी आवश्यक असलेली सर्व सिम्बल्स त्याच्यामध्ये ॲड केली जातात. तर मल्टीलाईन कॉमेंटिंगचा जो ब्लॉक आहे त्याचा जो शेवट आहे तो स्टार फॉरवर्ड स्लॅशने केला जातो. आता आपण डॉक्युमेंटेशन कॉमेंट म्हणजे काय ते पाहू. प्रोग्रामच्या सुरुवातीला फॉरवर्ड स्लॅश डबल स्टार लिहून जर तुम्ही त्याच्यामध्ये माहिती लिहिली तर हा डॉक्युमेंटेशन कॉमेंट बनतो. याच्यासाठी एका ठराविक फॉर्मॅटमध्ये माहिती द्यावी लागते. उदाहरणार्थ @ऑथर, @व्हर्जन आणि @सिन्स. तर या ठिकाणी ऑथरच्या समोर तुम्ही आपले नाव लिहू शकता, व्हर्जनच्या समोर तुमच्या प्रोग्रामचा जो करंट व्हर्जन आहे तो लिहू शकता आणि सिन्समध्ये तुम्ही तारीख लिहू शकता जेव्हा तुम्ही प्रोग्राम बनवला किंवा प्रोग्राम एडिट केला. तर या फॉर्मॅटमध्ये माहिती लिहिल्यास जावा डॉक नावाचा एक टूल असतो जावामध्ये, तो या माहितीवरून या प्रोग्रामसाठीचे डॉक्युमेंटेशन तयार करू शकतो. तर असा ठराविक फॉर्मॅटमध्ये लिहिला जाणारा जो कॉमेंट आहे त्याला म्हणतात डॉक कॉमेंट किंवा डॉक्युमेंटेशन कॉमेंट. आता आपण जावामध्ये डाटाचा जो इनपुट आहे तो कोणकोणत्या वेगवेगळ्या मार्गाने केला जाऊ शकतो ते पाहू. तर याच्यामध्ये आपण डेटा इनपुट जो आहे तो असाइनमेंट स्टेटमेंट वापरून करू शकतो. त्याचप्रमाणे ब्लूजेमध्ये आपण फंक्शन आर्ग्युमेंट वापरून डेटा इनपुट करू शकतो. त्यानंतर इनपुट स्ट्रीम रीडर क्लास वापरून आपण डेटा इनपुट करू शकतो आणि स्कॅनर क्लास वापरून आपण डेटा इनपुट करू शकतो. तर ही सगळी जी डेटा इनपुट करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आपण आता सविस्तर पाहू. तर या ठिकाणी आपण असाइनमेंट स्टेटमेंट वापरून प्रोग्राममध्ये डाटा इनपुट कसा केला जातो ते पाहू. हा जो इक्वलचं चिन्ह आहे त्याला असाइनमेंट स्टेटमेंट म्हणतात. तर असाइनमेंट स्टेटमेंट वापरून तुम्हाला जर डाटा इनपुट करायचा असेल तर तुम्हाला जी माहिती प्रोग्राममध्ये इनपुट करायची आहे ती माहिती तुमच्याकडे प्रोग्राम लिहिताना उपलब्ध असली पाहिजे. पब्लिक क्लास बायोडेटा, आपण एक पब्लिक क्लास तयार केला इथे. त्याच्यानंतर ब्रॅकेट स्टार्ट आणि आपण इथे मेन मेथडला सुरुवात केली आहे. पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन इन ब्रॅकेट स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स
त्याच्यानंतर परत एक कर्ली ब्रॅकेट आणि या ठिकाणी आपण स्ट्रिंग व्हेरिएबल्स तयार केलेली आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी जी माहिती इनपुट करणार आहोत ती टेक्स्ट आहे, टेक्स्ट स्ट्रिंग आहे. तर त्याच्यासाठी ती टेक्स्ट स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल लागतो आणि तो व्हेरिएबल कोणता असला पाहिजे, तो पण स्ट्रिंग प्रकारचा असला पाहिजे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी व्हेरिएबल्स क्रिएट करतो. स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग स्टँडर्ड शॉर्ट फॉर्ममध्ये STD लिहिलं आहे. स्ट्रिंग SUB हे सब्जेक्टसाठी आहे. स्ट्रिंग SCH स्कूलसाठी, स्ट्रिंग सिटी शहरासाठी. व्हेरिएबल केल्यानंतर आपण त्याला लगेचच त्याची व्हॅल्यू असाइन करू शकतो. स्ट्रिंगची व्हॅल्यू आपण जेव्हा इनपुट करतो, असाइन करतो, त्यावेळेला ती डबल कोटमध्ये लिहिली जाते आणि त्याच्यानंतर ही जी स्टेटमेंट आहे संपल्यानंतर आपण सेमीकोलन देतो. तर अशा रीतीने आपण प्रत्येक स्ट्रिंगला एक व्हॅल्यू असाइन केली. तर ही झाली आपली इनपुट. प्रोग्राममध्ये आपण स्ट्रिंग व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इनपुट केल्या. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू आपण डिस्प्लेमध्ये पाहू शकतो प्रोग्रामच्या आउटपुटमध्ये. तर आउटपुट स्टेटमेंट आपण कोणते वापरले इथे, system.out.println इन ब्रॅकेट. आता या ठिकाणी हा जो आहे तो टेक्स्ट स्ट्रिंग आहे परत, म्हणजे हा जसाच्या तसा प्रोग्रामच्या आउटपुटमध्ये डिस्प्ले होईल. डबल कोटमध्ये लिहिल्यानंतर डबल कोटमध्ये नेम आणि कोलन लिहिले आपण आणि एक स्पेस दिली. त्याच्यानंतर प्लस लिहून ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला इथे प्रिंट करायची आहे त्या व्हेरिएबलला चे नाव इथे लिहायचे. तर हा जो व्हेरिएबल आहे नेम नावाचा तो आपण इथे लिहिला. तर प्रिंट नेम प्लस हे व्हेरिएबलचे नाव, प्रिंट क्लास प्लस STD स्टँडर्ड, प्रिंट सब्जेक्ट प्लस हे व्हेरिएबल SUB. तर अशा रीतीने आपण ही जी प्रोग्राममध्ये आपण जी माहिती इनपुट केली त्याला आपण प्रोग्रामच्या आउटपुटमध्ये डिस्प्ले करू शकतो. तर आता आपण हा प्रोग्राम ब्लूजीच्या कंपायलरमध्ये रन करून पाहू. हा प्रोग्राम तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये मिळेल. तिथून तुम्ही हवे तर त्याला कॉपी करून ब्लूजीच्या IDEमध्ये पेस्ट करून त्याला रन करू शकता. आता आपण जावामध्ये असाइनमेंट स्टेटमेंटचा वापर करून इनपुट कशा रीतीने केले जाते ते पाहू. त्यासाठी आपण 3 सॅम्पल प्रोग्राम्स किंवा एक्झाम्पल्सचा वापर करू. सम, स्क्वेअर आणि इंटरेस्ट या नावाने हे 3 प्रोग्राम्स आहेत. हा पहिला प्रोग्राम आहे सम नावाचा. फाइंड सम ऑफ 2 नंबर्स यूजिंग असाइनमेंट स्टेटमेंट्स. तर हा आपण प्रोग्राम कसा लिहिणार, पहिल्यांदा आपण सम नावाचा क्लास बनवला, पब्लिक क्लास सम. त्याच्यानंतर ओपनिंग ब्रॅकेट, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. दुसरा ब्लॉक इंटिजर A, B, C ला इनिशियलाइज केलं. C=0, A=245, B=375 आणि फॉर्म्युला लिहिला C=A+B. आता हे जे आउटपुट आहे आणि बीची जी बेरीज आहे ती सीमध्ये स्टोअर होईल. आता ती डिस्प्ले कशी करणार, system.out.println इन ब्रॅकेट इन डबल कोट्स. आता याच्यामध्ये आपण जे काही लिहू डबल कोट्समध्ये जे सम ऑफ 2 नंबर्स इज ते जसं तसं लिहिलं जाईल. त्याच्यानंतर प्लस C हा जो व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची आहे तो या ठिकाणी लिहायचा प्लस लिहून आणि ब्रॅकेट क्लोज आणि सेमीकोलन. आणि या ठिकाणी पहिला ब्लॉक क्लोज झाला, त्याच्यानंतर हा क्लासचा ब्लॉक क्लोज झाला. तर असा आपण प्रोग्राम लिहू शकतो. आता याला तुम्ही कंपाईल करून पहा. क्लास कंपाइल्ड, नो सिंटॅक्स एरर्स. तर याला क्लोज करा. त्याच्यानंतर हा जो आयकॉन आहे क्लासचा त्याच्यावर राईट क्लिक करा आणि व्हाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्सवर क्लिक करा. परत ओकेवर क्लिक करा. सम ऑफ 2 नंबर्स इज 620. तर असं आपला आउटपुट मिळेल आपल्याला. आता आपण दुसरा प्रोग्राम पाहू. फाइंड एरिया पेरिमीटर अँड डायगोनल ऑफ ए स्क्वेअर. तर स्क्वेअरची जर साईड आहे ती साईडची जर आपल्याला व्हॅल्यू माहीत असेल तर त्यावरून आपण एरिया पेरिमीटर आणि डायगोनल काढू शकतो. तर त्यासाठी आपण एक प्रोग्राम लिहू.
त्यासाठी आपण स्क्वेअर नावाचा एक क्लास बनवला, पब्लिक क्लास स्क्वेअर. त्याच्यानंतर पहिला ब्लॉक हा जो क्लासचा ब्लॉक आहे इथून इथंपर्यंत. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन इन ब्रॅकेट स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स आणि हा मेन ब्लॉक. इंटिजर एस कॉमा एरिया इक्वल्स टू 0, पेरी इक्वल्स टू 0. एस, एरिया, PRI आणि DIG हे सगळे व्हेरिएबल्स आहेत. तर हे आपण त्यांना नावे देतो. एक 3 इंटिजर व्हेरिएबल्स आहे आणि एक डबल व्हेरिएबल आहे. त्याला तुम्ही XYZ किंवा ABC काहीही नाव देऊ शकता. त्याच्यानंतर आपण इथे इनपुट करू व्हॅल्यू S इक्वल्स टू 0. साईडची जी व्हॅल्यू आहे, साईड स्क्वेअरची एक साईड जी आहे ती 20 आहे. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युले लिहू. तर या ठिकाणी आपण फक्त फॉर्म्युले लिहायचे. एरिया इक्वल्स टू S इंटू S, PRI पेरिमीटर इज इक्वल टू 4 इंटू S, डायगोनल DIG इज इक्वल टू मॅथ डॉट स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू S दॅट इज साईड. असे फॉर्म्युले लिहिले. आता त्याच्यानंतर ही फॉर्म्युले जेव्हा इव्हॅल्युएट होतील प्रोग्राममध्ये तेव्हा एरियामध्ये एरिया स्टोअर होईल, पेरिमीटर स्टोअर होईल आणि डायगोनल स्टोअर होईल. तर या व्हेरिएबल्समध्ये ही व्हॅल्यू जी आहे ती प्रोग्राममध्ये कॅल्क्युलेट केली जाईल. त्याच्यानंतर आपल्याला याला डिस्प्ले करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला प्रिंट स्टेटमेंट द्यावं लागेल. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट LN इन ब्रॅकेट डबल कोट्समध्ये द एरिया ऑफ स्क्वेअर इज प्लस एरिया. आता पेरिमीटरसाठी तसंच प्लस PRI प्लस DIG. तर हे आउटपुट झालं. आता आपण हा प्रोग्राम कंपाईल करू आणि याच्यामध्ये काही एरर्स नाहीत आपल्याला दिसेल, नो सिंटॅक्स एरर्स. त्याच्यानंतर याला क्लोज करू. आता स्क्वेअरचा जो आयकॉन आहे त्याच्यावर राईट क्लिक करा आणि वाईड मेनला सिलेक्ट करा आणि परत याच्यावर ओके करा. तर आता या ठिकाणी आपल्याला हा प्रोग्रामचा आउटपुट दिसेल. द एरिया ऑफ द स्क्वेअर इज 400, द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर इज 80, द डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज 28.28. तर अशा रीतीने असाइनमेंट स्टेटमेंटचा वापर करून आपण प्रोग्राममध्ये व्हॅल्यूज इनपुट करू शकतो, डेटा इनपुट करू शकतो. आता आपण तिसरा एक्झाम्पल पाहू. इंटरेस्ट. फाइंड सिंपल इंटरेस्ट अँड अमाऊंट पेएबल व्हेन प्रिन्सिपल अमाऊंट, ॲन्युअल इंटरेस्ट अँड टाईम इन इयर्स इज प्रोव्हाइडेड. तर या ठिकाणी आपण इंटरेस्ट नावाचा क्लास तयार करू, पब्लिक क्लास इंटरेस्ट. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. आता या ठिकाणी आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेली आहेत. PA म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, ROI म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, T इयर्स म्हणजे टाईम इन इयर्स. त्याच्यानंतर सिम्पल इंटरेस्टला सिम्प INT डबल दिलेला आहे. अमाऊंट पेएबलला अमाऊंट PAY. आता आपण इथे व्हॅल्यूज एंटर करू. प्रिन्सिपल अमाऊंट PA इज इक्वल टू 5000, रेट ऑफ इंटरेस्ट ROI इज इक्वल टू 9. 5000 रुपये ही लोनची अमाऊंट आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 9 आहे, 9% पर इयर आणि टाईम इन इयर्स इज इक्वल टू 2. आता आपण फॉर्म्युले लिहू. सिम्प INT इज इक्वल टू इन ब्रॅकेट PA इंटू ROI इंटू T इयर्स ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 100. तर हा जो आहे इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. तर आपण फक्त इथे फॉर्म्युला लिहायचं. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जे व्हेरिएबल्स तयार केले ते व्हेरिएबल्स वापरायचे. अमाऊंट पेएबल इज इक्वल टू PA प्लस सिम्पल इंटरेस्ट, प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट विल बी द अमाऊंट पेएबल. आता ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हेरिएबल्स आहेत, तर ह्या व्हेरिएबल्समध्ये प्रोग्राम जेव्हा रन होईल तेव्हा या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होऊन याच्यामध्ये स्टोअर होतील. तर हा जो स्टोअर झालेला डेटा आहे तो आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तर आपण प्रिंट स्टेटमेंट वापरू शकतो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट LN द लोन अमाऊंट इज प्लस PA, सिम्पल इंटरेस्ट इज प्लस सिम्प इंट, दी अमाऊंट पेएबल इज प्लस अमाऊंट पे. अशा रीतीने आपण आउटपुट डिस्प्ले करू शकतो. आता आपण याला कंपाईल करू आणि पाहायच्यात काही एरर आहे की नाही. त्याच्यानंतर याला क्लोज करू. आता इथे राईट क्लिक करून वाईड मेनवर सिलेक्ट करा आणि ओकेवर क्लिक करा. आता या ठिकाणी पूर्वीचा प्रोग्राम आणि आत्ताचा प्रोग्राम दोन्हीचा आउटपुट आपल्याला दिसायला लागलं आहे. आपल्याला ते नको असेल तर ऑप्शनमध्ये जाऊन क्लिअर करा, याला हा स्क्रीन क्लिअर करा आणि त्याच्यानंतर परत वाईड मेन ओके. आता आपल्याला फक्त या प्रोग्रामचा आउटपुट दिसेल. द लोन अमाऊंट इज 5000, सिम्पल इंटरेस्ट इज 900 आणि अमाऊंट पेएबल 5000 प्लस 900 म्हणजे 5900.
तर अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारची कॅल्क्युलेशन्स आपण प्रोग्राम तयार करू शकतो जावामध्ये. तर या ठिकाणी आपण असाइनमेंट स्टेटमेंटचा वापर करून प्रोग्राममध्ये ती जी व्हॅल्यूज आहेत, डेटा व्हॅल्यूज, ते आपण एंटर करू शकतो. तर हे तिन्ही प्रोग्राम जे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये मिळतील. तिथून तुम्ही वाटल्यास कॉपी करून तुम्ही ब्लूजेमध्ये रन करून पाहू शकता. आता आपण जावाच्या प्रोग्राममध्ये फंक्शन आर्ग्युमेंट्स वापरून डाटा इनपुट कसा करता येऊ शकतो ते पाहू. जेव्हा आपण एखादा जावाचा प्रोग्राम लिहितो त्याच्यामध्ये आपण मेन नावाचा एक फंक्शन किंवा मेथड तयार करतो. तर तो नेहमी असा लिहिला जातो, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन. तर या ठिकाणी हे जे आर्ग्युमेंट्स आहेत, हा जो मेन नावाचा फंक्शन आहे, या फंक्शनला तुम्ही मेथड देखील म्हणू शकता. मेन नावाच्या फंक्शनमध्ये जे आपण आर्ग्युमेंट्स देतो त्या आर्ग्युमेंट्समध्ये आपण व्हेरिएबलसुद्धा डिक्लेअर करू शकतो. उदाहरणार्थ इंटिजर ए आणि इंटिजर बी. तर असे आपण या ठिकाणी जर लिहिले तर जेव्हा प्रोग्राम रन होतो, प्रोग्राम रन झाल्यानंतर इंटिजर ए आणि बीची व्हॅल्यू आपण मॅन्युअली प्रोग्राममध्ये इनपुट करू शकतो. तर याला म्हणायचं फंक्शन आर्ग्युमेंट्स. मेन नावाचं फंक्शन आहे आणि हे फंक्शनचे आर्ग्युमेंट्स आहेत. धिस इज ए मेथड इन विच दी इनपुट डेटा कॅन बी एंटर्ड बाय यूजर ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ ए प्रोग्राम. तर ब्लूजेच्या कंपायलरमध्ये आपण काही सॅम्पल प्रोग्राम्स रन करून पाहू आणि या मेथडने डेटा इनपुट कसा करता येऊ शकतो ते पाहू. दी व्हेरिएबल्स फॉर इनपुट हे ए आणि बी आर दी आर्ग्युमेंट्स ऑफ मेन फंक्शन. हे या मेन फंक्शनचे आर्ग्युमेंट्स आहेत. तर दिस फंक्शन विल ॲक्सेप्ट 2 इंटिजर्स फ्रॉम द युजर ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. आता आपण फंक्शन आर्ग्युमेंटचा एक एक्झाम्पल प्रोग्राम पाहू. राईट ए प्रोग्राम इन जावा टू फाइंड दी सम अँड ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स. यूज ए, बी अँड सी ॲज इंटिजर व्हेरिएबल्स ॲज फंक्शन आर्ग्युमेंट्स इन दी मेन फंक्शन. तर आता हा प्रोग्राम कसा लिहायचा ते आपण पाहू. तर या ठिकाणी आपण 3 नंबर्स यूजरकडून इनपुट करून त्याचे सम आणि ॲव्हरेज काढणार आहोत. तर हा प्रोग्राम आपण असा तयार करू. पहिल्यांदा आपण ब्लूजेमध्ये ॲव्हरेज नावाचा क्लास तयार करू. त्याच्यानंतर त्या क्लासचे आयकॉन ओपन करून त्याच्यामधला जो डिफॉल्ट प्रोग्राम आहे तो आपण काढून टाकू आणि हा प्रोग्राम लिहू. पब्लिक क्लास ॲव्हरेज बिगिनिंग ऑफ ए कर्ली ब्रेस पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन. आता याच्यामध्ये आपण फंक्शनचे आर्ग्युमेंट्स देऊ. ए, बी आणि सी तिन्ही आपण इंटिजर्स दिले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हा मेन ब्लॉक आहे. इंटिजर सम इज इक्वल टू 0. सम हा एक व्हेरिएबल आहे. डबल ॲव्हरेज इज इक्वल टू 0.0. आपण ॲव्हरेज नावाचा एक व्हेरिएबल तयार केला, तो डबल टाईपचा बनवला आहे. आता समचा फॉर्म्युला जो आहे, सम म्हणजे बेरीज, सम इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. तर प्रोग्राम एक्झिक्यूट होताना या ठिकाणी मेनच्या नंतर आपण इथे जे व्हेरिएबल्स देऊ ती व्हेरिएबल्सची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला एंटर करायची असते जेव्हा प्रोग्राम रन होतो त्यावेळी. आणि ती व्हॅल्यू घेऊन या ठिकाणी हे फॉर्म्युले कॅल्क्युलेट होतात. सम इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी आणि ॲव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय 3. आणि आपण याला आउटपुटमध्ये डिस्प्ले करू शकतो. तर इथे सिस्टीम आउट डॉट प्रिंटएलएन स्टेटमेंट वापरून सम आणि ॲव्हरेज आपण डिस्प्ले करू शकतो. तर आता हा प्रोग्राम आपण कंपाईल करून पाहू. क्लास कंपाइल्ड, नो सिंटॅक्स एरर्स. त्याच्यानंतर आपण याला क्लोज करू शकतो आणि ॲव्हरेज हा जो आयकॉन आहे क्लासचा याच्यावर राईट क्लिक करू आणि व्हाईड मेनवर आपण क्लिक करू येथे. आता या ठिकाणी आपल्याला एक नवीन विंडो दिसते. या ठिकाणी 3 आपल्याला बॉक्सेस दिसतात. तर याच्यामध्ये ए, बी आणि सीची व्हॅल्यू आपण एंटर करू शकतो. तर आपण 20, 30 आणि 50 मी एंटर केले. तर अशा रीतीने आपण व्हॅल्यू एंटर करून ओकेवर प्रेस करू. तर इथे आपल्याला प्रोग्रामचा आउटपुट दिसतो आहे. द सम इज 100 अँड द ॲव्हरेज इज 33.33. तर आपण डबल ॲव्हरेजला जे डबल म्हणून डिक्लेअर केले त्याच्यासाठी की अशा रीतीने आपल्याला एक फ्रॅक्शन देखील याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो. आता आपण एक्झाम्पल प्रोग्राम नंबर 2 पाहू. राईट ए प्रोग्राम इन जावा टू फाइंड आउट दी एरिया अँड पेरिमीटर ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल बाय युजिंग फंक्शन आर्ग्युमेंट्स. तर याच्यामध्ये जी व्हेरिएबलची नावे आपण वापरली आहेत ती अशी आहेत. डी फॉर डायगोनल किंवा हायपोटेन्युअस. राईट अँगल ट्रायंगलचा जो राईट अँगलची समोरची जी बाजू असते तिला हायपोटेन्युअस म्हणतात, पण तुम्ही त्याला डायगोनल देखील म्हणू शकता. ए आर एरियासाठी
पेरिमीटरसाठी PER आहे, परपेंडिक्युलर जी लाईन आहे ट्रायंगलची ती P आहे आणि बेस B आहे. तर हे व्हेरिएबल्स वापरून एरिया आणि पेरिमीटरचे जे फॉर्म्युले आहेत ते लिहा प्रोग्राममध्ये आणि असा प्रोग्राम तयार करा. आता आपण ट्रायंगल नावाचा एक क्लास तयार करू आणि या क्लासमधला जो डिफॉल्ट प्रोग्राम आहे तो डिलीट करून आपण या ठिकाणी नवा प्रोग्राम लिहू. तर या ठिकाणी आपण सुरुवात अशी करतो, पब्लिक क्लास ट्रायंगल, त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन इंटिजर P आणि B. तर ही आपली जी व्हेरिएबल्स आहेत ती या ठिकाणी आपण डिक्लेअर करतो, परपेंडिक्युलर आणि बेस. त्याच्यानंतर D हा हायपोटेन्यूस किंवा डायगोनलसाठी आहे, $D, AR हा एरिया आहे, एरिया इज इक्वल टू 0, PER इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपण याला इनिशियलाइज करतो आहे व्हॅल्यू आणि आपण इथे मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युले लिहू. D इज इक्वल टू मॅथ डॉट स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, परपेंडिक्युलर स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट, ते होईल डायगोनल. आणि एरिया काय असेल, एरिया हा 1/2 म्हणजे हाफ ऑफ परपेंडिक्युलर इंटू बेस, अशा रीतीने फक्त फॉर्म्युला लिहून ठेवायचा इथं. आणि पेरिमीटर इज इक्वल टू परपेंडिक्युलर प्लस बेस प्लस डायगोनल. तर हे आपले फॉर्म्युले झाले. आणि परपेंडिक्युलर आणि बेस जो आहे तो आपल्याला प्रोग्रामच्या वेळेला यूजर एंटर करू शकतो त्याला. आणि त्याच्यानंतर सिस्टीम आउट डॉट प्रिंटएलएनमध्ये याचे जे रिझल्ट्स आहेत ते इथे डिस्प्ले करू शकतो. तर इथे एरिया आणि पेरिमीटर याचे जे आउटपुट आहे आपण या ठिकाणी डिस्प्ले करू शकतो. तर त्याला आपण कंपाईल करून पाहू. खाली तुम्ही बघू शकता नो सिंटॅक्स एरर्स. त्याच्यानंतर आपण याला क्लोज करू आणि इथे ट्रायंगलचा जो आयकॉन आहे त्याच्यावर राईट क्लिक करून व्हाईड मेनवर क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर आणि बेसची व्हॅल्यू एंटर करायची आहे. तर मी काही व्हॅल्यू एंटर करतो. समजा परपेंडिक्युलर इज 15 आणि बेस इज 10. ओकेवर क्लिक करू आपण. तर या ठिकाणी पूर्वीचा प्रोग्राम आणि आत्ताचा प्रोग्राम दोन्हीचे आपल्याला रिझल्ट दिसत आहेत. तुम्हाला नको असेल तर ऑप्शनमधून तुम्ही याला क्लिअर देखील करू शकता. तर या ठिकाणी आपल्या आत्ताच्या प्रोग्रामचे जे उत्तर आहे ते हे आहे, द एरिया इज 75. आपण जी व्हॅल्यू एंटर केली त्यावरून त्या ट्रायंगलचा एरिया इथे कॅल्क्युलेट केला गेला आहे, तसेच पेरिमीटर देखील कॅल्क्युलेट केले गेले. तर हे दोन्ही प्रोग्राम मी या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये देईन. आता आपण जावामध्ये स्कॅनर क्लासचा वापर करून डेटा इनपुट कशा रीतीने करता येते ते पाहू. तर जावामध्ये इनपुटसाठी जर आपल्याला स्कॅनर क्लास वापरायचा असेल तर त्यासाठी आपल्याला युटिलिटी नावाच्या पॅकेजमधून तो इम्पोर्ट करावा लागतो. जावाच्या सोर्स फाईलमध्ये युटिलिटी नावाचे पॅकेज असते आणि त्याच्यामध्ये स्कॅनर नावाचा एक क्लास असतो. तर हा आपल्याला जर वापरायचा असेल तर प्रोग्रामच्या सुरुवातीला आपल्याला एक इम्पोर्ट स्टेटमेंट द्यावे लागते. तर ते असे इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर आणि सेमिकोलन. या ठिकाणी स्कॅनरचा S जो आहे कॅपिटल आहे आणि बाकी सगळे या ठिकाणी स्मॉल लेटर्समध्ये आहे. तर जावाच्या सोर्स फाईलमधून युटिलिटी नावाच्या पॅकेजमधील स्कॅनर नावाचा क्लास आपण इम्पोर्ट केला आणि याच्यानंतर शेवटी आपण एक सेमिकोलन देतो आणि इथे आपण डॉट ऑपरेटरचा देखील वापर केलेला आहे. तर ज्या वेळेला आपण हा क्लास प्रोग्राममध्ये वापरतो तेव्हा त्या क्लासचा वापर करण्यासाठी आपल्याला त्या क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार करावा लागतो. क्लासपासून ऑब्जेक्ट कशा रीतीने तयार केला जातो तो आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. तर या ठिकाणी एक्स नावाचा एक ऑब्जेक्ट आपण तयार करू. ऑब्जेक्ट तयार करण्यासाठीचे जे स्टेटमेंट असते ते आपण यापूर्वी पाहिलेले आहे. स्कॅनर एक्स इज इक्वल टू न्यू स्कॅनर. तर हा आहे आपला कन्स्ट्रक्टर आणि ह्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण एक पॅरामीटर दिलेले आहे सिस्टीम डॉट इन. सिस्टीमचे एस कॅपिटल आहे. सिस्टीम डॉट इन हे जे पॅरामीटर आहे ते पॅरामीटर या ऑब्जेक्टला प्रोग्राम चालू असताना यूजरकडून डेटा इनपुट करण्यासाठी वापरले जाते. तर याच्यामध्ये कुठली मेथड्स आहेत, या प्रत्येक क्लासमध्ये जेव्हा क्लास डिफाईन केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स असतात. तर हा जो स्कॅनर क्लास आहे त्या क्लासमध्ये कुठले मेथड्स आहेत हे पहा आपण. नेक्स्ट शॉर्ट, नेक्स्ट इंट, नेक्स्ट फ्लोट
तर हे आपण जेव्हा लिहितो, जसे उदाहरणार्थ आपण नेक्स्ट इंट जर लिहिले, याच्यानंतर युजरकडून जो येणारा इनपुट आहे तो एक इंटिजर असेल असे आपण ते या ऑब्जेक्टला सांगतो. याचा हा अर्थ. तर नेक्स्ट शॉर्ट इंट, नेक्स्ट फ्लोट, नेक्स्ट लॉंग, नेक्स्ट डबल, नुसते नेक्स्ट आणि नेक्स्ट लाईन अशा रीतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इनपुटसाठी वेगवेगळ्या प्रकारची मेथड्स वापरू शकतो. आता याचे एक उदाहरण कशा रीतीने वापरले जाते ते पाहू. आपण 3 इंटिजर व्हेरिएबल्स या ठिकाणी डिक्लेअर करू. इंटिजर a, b, c = 0. आता त्याच्यानंतर ही जी व्हेरिएबल्स आहेत या व्हेरिएबल्समध्ये आपण डेटा स्टोअर करू. तर तो डेटा कोणता असेल, तर तो डेटा ह्या स्कॅनरच्या ऑब्जेक्टमध्ये युजरने इनपुट केलेला डेटा असेल. हा जो स्कॅनरचा ऑब्जेक्ट आहे x.nextInt असं जर आपण लिहिलं तर प्रोग्राम रन झाल्यानंतर system.out.println मध्ये आपण एंटर ए नंबर जर लिहिले तर एंटर ए नंबर लिहून प्रोग्राम थांबतो आणि तो तुमच्याकडून इंटिजर व्हेरिएबलची वाट पाहतो x.nextInt. तर अशा रीतीने स्कॅनर ऑब्जेक्टचा वापर करून आपण युजरकडून इनपुट या ठिकाणी घेऊ शकतो आणि जेव्हा आपण इनपुट देतो तेव्हा तो इनपुट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला जातो. ए हा इंटिजर व्हेरिएबल आहे. तर अशा रीतीने युजरकडून मिळालेला जो डेटा आहे तो आपण स्कॅनरच्या ऑब्जेक्टमध्ये ॲक्सेप्ट करतो आणि त्याला नंतर व्हेरिएबलमध्ये त्याला स्टोअर केले जाते. त्यानंतर b = x.nextInt. तर परत हा एक इनपुट दिल्यानंतर परत तो वाट पाहतो आणखीन एका इनपुटची आणि ती इनपुट एंटर केल्यानंतर ती बीमध्ये स्टोअर केली जाते आणि प्रोग्राम पुढे जातो. तर अशा रीतीने आपण स्कॅनर ऑब्जेक्टचा प्रोग्राममध्ये वापर करू शकतो. आता आपण स्कॅनर क्लासचा वापर जावाच्या प्रोग्राममध्ये कसा केला जातो ते पाहू. त्याच्यासाठी BlueJ कंपायलरमध्ये एक नवीन क्लास तयार करा स्वॅप नावाचा आणि हे जे पान आहे उघडा आणि त्यामध्ये जो पूर्वीच डिफॉल्ट प्रोग्राम असतो तो डिलीट करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हा प्रोग्राम एंटर करा. हा प्रोग्राम तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये दिसून येईल. तर या प्रोग्राममध्ये आपण युजरकडून 2 इंटिजर्स प्रोग्राम रन झाल्यानंतर ॲक्सेप्ट करू आणि त्याला आपण स्वॅप करून परत डिस्प्ले करू. म्हणजे ज्या क्रमाने युजरने ती नंबर्स एंटर केली असतील त्याच्या उलट्या क्रमाने आपण त्याला डिस्प्ले करू. तर अशा रीतीने नंबर्सना स्वॅप करण्यासाठी आपण हा प्रोग्राम तयार करतो आहे. तर या ठिकाणी import java.util.star. तर आपण युटिलिटी पॅकेजमधली सर्व क्लासेस इम्पोर्ट करू शकतो अशा रीतीने. आणि पब्लिक क्लास स्वॅप, त्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन इन ब्रॅकेट स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स आणि हा आहे मेन मेथडचा ब्लॉक. यामध्ये आपण स्कॅनर क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार करू. स्कॅनर x = न्यू स्कॅनर system.in. तर या ठिकाणी आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवला x नावाचा. त्यानंतर स्कॅनरच्या ऑब्जेक्टमध्ये ज्या व्हॅल्यूज इनपुट होतील त्यांना स्टोअर करण्यासाठी आपल्याला व्हेरिएबल्सची गरज लागेल. तर आपण 3 व्हेरिएबल्स या ठिकाणी तयार करतो आहे. इंटिजर a, b, c = 0. system.out.println इन ब्रॅकेट इन डबल कोट्स एंटर ए नंबर. तर ही जी माहिती आहे ती प्रोग्रामचा जो यूजर आहे त्याला समजण्यासाठी आहे. तर एंटर ए नंबर असे स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि त्यानंतर प्रोग्राम पुढील स्टेटमेंट एक्झिक्यूट करण्यासाठी थांबेल. पुढील जी स्टेटमेंट आहे x.nextInt. तर या ठिकाणी x हा आपला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट आहे. नेक्स्टइंट ही स्कॅनरच्या क्लासमधील मेथड आहे. तर ज्या वेळेला x.nextInt एक्झिक्यूट होईल त्यावेळेला प्रोग्राम युजरकडून डेटा इनपुट करण्याची वाट पाहिल आणि तो जो डेटा आहे आपण इंटिजर प्रकारचा असेल असे या ठिकाणी कंपायलरला सांगितलेले आहे. तर ज्या वेळेला युजर स्क्रीनवर जो डेटा एंट्रीचा बॉक्स असतो त्यामध्ये ज्या वेळेला डेटा एंटर करील तेव्हा तो डेटा या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होईल. त्यानंतर आपल्याला या ऑब्जेक्टमधला डेटा आपल्या प्रोग्राममध्ये यूज करण्यासाठी आपल्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावा लागेल. म्हणून आपण इथे a = x.nextInt असे लिहिलेले आहे. ही झाली एका व्हेरिएबलमध्ये आपण एक व्हॅल्यू स्टोअर केली. आपल्याला 2 नंबर्स पाहिजेत. तर त्यानंतर परत आपण b = x.nextInt. युजर जर त्यानंतर आणखीन एक व्हॅल्यू एंटर करेल तर ती व्हॅल्यू b नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल.
तर आपल्याकडे युजरने एंटर केलेले दोन व्हॅल्यूज या ठिकाणी मिळतील, ए आणि बी. आता आपण याला स्वॅप करू. तर सी नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याला आपण इनिशियलाइज केलेला आहे 0 म्हणून. तर सी इज इक्वल टू ए. तर एची व्हॅल्यू आपण सीमध्ये एंटर केली, ए इज इक्वल टू बी, आणि बीची व्हॅल्यू आपण एमध्ये एंटर केली, आणि आपण परत बी इज इक्वल टू, तर सीची व्हॅल्यू बीमध्ये एंटर केली. तर आपण स्वॅप करतो आहे ए आणि बीची जी व्हॅल्यू आहे. तर समजा या ठिकाणी ए आणि बीची जी काही व्हॅल्यू असेल युजरने एंटर केलेली ती आपण उलटतो आहे या ठिकाणी, आणि त्यानंतर ए आणि बीची जी करंट व्हॅल्यू या ठिकाणी असेल ती आपल्याला डिस्प्ले करायची. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन इन ब्रॅकेट इन डबल कोट्स द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू प्लस ए. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन द व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू प्लस बी, आणि या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू जी आहे डिस्प्ले करू. तर हा प्रोग्राम तुम्ही कॉमेंट बॉक्समधून जावाच्या कंपायलरमध्ये तुम्ही पेस्ट करा, त्याला सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर त्याला कंपाईल करून पहा, आणि खाली तुम्हाला क्लास कंपाईल्ड म्हणून मेसेज येईल, नो सिंटॅक्स एरर्स. त्यानंतर हे पान बंद करा. बंद केल्यानंतर स्वॅपचा जो आयकॉन आहे त्या ठिकाणी माऊस पॉईंटरने राईट क्लिक करा आणि वाईड मेनूवर क्लिक करा. आता या ठिकाणी परत फक्त आपण ओकेवर क्लिक करू. आता हा जो नवीन विंडो दिसतो यामध्ये जर पूर्वीची जर काही जर डेटा दिसत असेल तर त्याला तुम्ही क्लिअर देखील करू शकता अशा रीतीने. तर या ठिकाणी आपण दोन व्हॅल्यूज एंटर करू. मी 30 एंटर करतो आणि परत 60 एंटर करतो. तर दोन व्हॅल्यूज एंटर झाल्यानंतर आपला प्रोग्रामचा पुढचा कोड एक्झिक्यूट होतो. तर 30 आणि 60 एंटर केल्यानंतर द व्हॅल्यू ऑफ ए इज 60 आणि व्हॅल्यू ऑफ ए इज 30. तर हे जे नंबर्स आहेत त्यांची जी सिक्वेन्स आहे ती स्वॅप झाली या ठिकाणी. वाटल्यास तुम्ही परत एकदा रन करून पाहू आपण हा प्रोग्राम. आता या ठिकाणी आपला पूर्वी जो आपण रन केला तो डिस्प्ले होतो आहे, आणि हा एंटर ए नंबर जो आहे तो या वेळी आपण जे एक्झिक्युशन करतो त्याचा आहे. तर या ठिकाणी 55 आणि स्पेस 45 दोन नंबर्स आपण एकाच वेळी देखील देऊ शकतो, 55 आणि 45. तर त्याची सिक्वेन्स चेंज झाली. समजा ए 55 आणि बी 45 असेल तर एची व्हॅल्यू 45 आणि बी 55, तर नंबर स्वॅप करून या ठिकाणी डिस्प्ले होतो. तर हा झाला एक सॅम्पल प्रोग्राम. आता आपण आणखीन एक प्रोग्राम तयार करू. त्यासाठी जावाच्या कंपायलरमध्ये नेट सॅलरी नावाचा एक क्लास तयार करा आणि त्याला ओपन करा, आणि त्यामध्ये जो डिफॉल्ट प्रोग्राम असतो त्याला डिलीट करा आणि हा प्रोग्राम त्याच्यामध्ये पेस्ट करा. हा प्रोग्राम तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये दिसून येईल. तर या प्रोग्राममध्ये आपण युजरकडून एम्प्लॉईज नेम आणि नेट बेसिक पे, बेसिक सॅलरी या दोन गोष्टी आपण युजरकडून घेणार आहोत, आणि त्यानंतर आपण ग्रॉस सॅलरी आणि नेट पे कॅल्क्युलेट करून ते आपण डिस्प्ले करणार आहोत. तर त्यासाठी आपण ज्या व्हॅल्यूज वापरलेल्या आहेत त्या अशा: प्रोग्राम टू कॅल्क्युलेट ग्रॉस सॅलरी अँड नेट सॅलरी गिव्हन दी फॉलोइंग. डिअरनेस अलाउन्स is equal to 20% of basic salary, HRA is equal to 14% of basic salary, PF provident fund is equal to 10% of basic salary, HRA is house rent allowance, DA is dearness allowance. तर ही आपण व्हेरिएबल्सची नावे दिली आहेत. DA, HRA, PF आणि ग्रॉस सॅलरी आपण कॅल्क्युलेट करू. ग्रॉस इज इक्वल टू बेसिक प्लस DA प्लस HRA, आणि नेट पे इज इक्वल टू ग्रॉस मायनस PF, ग्रॉस सॅलरी मायनस प्रॉव्हिडंट फंड. इम्पोर्ट java.util.star. तर जावामधील युटिलिटी पॅकेजमधली सर्व क्लासेस आपण या ठिकाणी इम्पोर्ट केली आहेत. त्याच्यानंतर आपण नेट सॅलरी नावाचा क्लास तयार करू. पब्लिक क्लास नेट सॅलरी. आता पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन इन ब्रॅकेट स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स हा आपला मेन मेथड आहे, आणि हा संपूर्ण जो कोड आहे तो या मेन मेथडमध्ये येणार. तर आपण स्कॅनर एक्स इज इक्वल टू न्यू स्कॅनर इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन या ठिकाणी आपण एक्स नावाचा स्कॅनर ऑब्जेक्ट तयार केला. एक्स हे व्हेरिएबलचे नाव आहे, तुम्ही इथे कुठलेही नाव देऊ शकता. स्कॅनर एक्स इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन हा जो पॅरामीटर आहे या कन्स्ट्रक्टरमध्ये, तर तो युजरकडून जे इनपुट दिले जाते ते ॲक्सेप्ट करतो आणि तो या ऑब्जेक्टमध्ये तो स्टोअर करतो. आपण बेसिक नावाचा एक इंटिजर व्हेरिएबल तयार करू इथे. हा बेसिक पेसाठी आहे सॅलरी, आणि आपण डबल टाईपचे व्हेरिएबल्स करू नंबर स्टोअर करण्यासाठी.
DA, HRA, PF, GP म्हणजे ग्रॉस पे आणि NP म्हणजे नेट पे. त्याच्यानंतर आपण नेम नावाचे एक स्ट्रिंग व्हेरिएबल तयार करू. स्ट्रिंग नेम. व्हेरिएबल्सची नावे ही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काहीही देऊ शकता. या नावाला पर्टिक्युलर असण्याचं काहीच कारण नाही. व्हेरिएबलची कुठलीही नावे देऊ शकता. फक्त तुम्हाला माहीत असलं पाहिजे की तुम्ही कोणत्या व्हेरिएबलचं नाव कशासाठी वापरता. system.out.println एंटर द नेम ऑफ द एम्प्लॉई. प्रोग्राम रन झाल्यानंतर या ठिकाणी हे डिस्प्ले होईल, एंटर द नेम ऑफ द एम्प्लॉई. आता त्यानंतर पुढची ओळ आहे नेम इज इक्वल टू एक्स डॉट नेक्स्ट लाईन. एक्स हा आपला स्कॅनर ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट लाईन ही मेथड आहे स्कॅनर क्लासची. तर आपण ज्या वेळेला एखादी मेथड एखाद्या क्लासमधली इन्व्होक करतो तर ती अशा रीतीने करतो. ऑब्जेक्टचे नाव डॉट क्लासमधली मेथड एक्स डॉट नेक्स्ट लाईन. तर नवीन लाईनमध्ये जे काही इनपुट होईल ते या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केले जाईल एक्समध्ये. आता ही जी व्हॅल्यू आहे, नाव जे युजरने एंटर केलेले आहे ते आपल्याला प्रोग्राममध्ये वापरायचं. तर त्यासाठी काय आहे, आपल्याला तो नेम नावाच्या स्ट्रिंगमध्ये स्टोअर करावा लागेल. आणि हे नेम जे व्हेरिएबल आहे आपण प्रोग्राममध्ये वापरू शकतो. असं म्हणजे ऑब्जेक्टचा वापर करून आपण इनपुट घेतो आणि तो आलेला इनपुट व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. अशा रीतीने आपण तो प्रोग्राममध्ये वापरतो. system.out.println एंटर बेसिक सॅलरी. आता आपल्याला इथे इंटिजर पाहिजे म्हणून आपण इथे दुसरी मेथड वापरू एक्स डॉट नेक्स्ट इंट. इथे नेक्स्ट लाईन आहे आणि इथे नेक्स्ट इंट आहे आणि बेसिक हा आपला इंटिजर व्हेरिएबल आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे ही इंटिजर व्हॅल्यू आहे आणि ती आपण इंटिजर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहोत बेसिक नावाच्या. तर ज्या वेळेला सॅलरी एंटर होईल त्यावेळेला बाकी फक्त आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी फॉर्म्युले द्यायचे आहेत या प्रोग्राममध्ये. DA इज इक्वल टू बेसिक इंटू 20/100, HRA इज इक्वल टू बेसिक इंटू 14/100, PF इज इक्वल टू बेसिक प्लस DA प्लस HRA. हा झाला ग्रॉस पे. आणि नेट पे प्रॉव्हिडंट फंड वजा करून ग्रॉस पेमधून प्रॉव्हिडंट फंड वजा करून जे उरेल त्याला म्हणायचं नेट पे. तर प्रोग्राममध्ये हे जे काही कॅल्क्युलेशन होईल ते आपण डिस्प्ले करू. इथे नेम डिस्प्ले करू, ग्रॉस पे डिस्प्ले करू आणि नेट पे डिस्प्ले करू. आता हा प्रोग्रामला तुम्ही सेव्ह करा, कंपाईल करा. या ठिकाणी कंपायलेशन डन किंवा क्लास कंपाईल्ड नो सिंटॅक्स एरर्स म्हणून मेसेज येईल. त्यानंतर क्लोज करा. आता नेट सॅलरीचा जो आयकॉन आहे त्यावर राईट क्लिक करा आणि फाईल्ड मेनूवर क्लिक करा. हा जो विंडो आहे याच्यामध्ये फक्त ओकेवर क्लिक करायचं. आता या ठिकाणी प्रोग्रामला सुरुवात झाली. एंटर दी नेम ऑफ दी एम्प्लॉई. तर आता इथे तुम्ही एखादे नाव एंटर करा. उदाहरणार्थ रामकुमार, PATIL, रामकुमार पाटील. एंटर. आता आपल्याला प्रोग्राम विचारतो आहे एंटर बेसिक सॅलरी. त्यांची बेसिक सॅलरी किती आहे तर आपण इथे काहीतरी एक नंबर लिहू, 800, 8000, 80,000. ठीक. बेसिक सॅलरी 80,000. एंटर. आता आपल्या प्रोग्रामने पूर्ण कॅल्क्युलेशन करून आपल्याला या ठिकाणी आउटपुट दाखवतं आहे. एम्प्लॉईज नेम इज इक्वल टू रामकुमार पाटील, ग्रॉस पे इज इक्वल टू 1,07,200 रुपये हा यांचा ग्रॉस पे झाला. आणि प्रॉव्हिडंट फंड जाऊन त्यांच्या हातात किती पडतो, नेट पे इज 99,200 रुपीज. तर अशा रीतीने स्कॅनर क्लासचा वापर करून आपण इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम्स बनवू शकतो. युजरकडून डेटा घेऊन त्याला कॅल्क्युलेट करून लगेच आपला त्याचा जो आउटपुट आहे तो डिस्प्ले केला जाऊ शकतो. तर हा प्रोग्राम रन करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज एंटर करून तुम्ही त्याला टेस्ट करून पाहू शकता. आता आपण जावाच्या प्रोग्राममध्ये टेस्टिंग आणि डिबगिंग म्हणजे काय ते पाहू. टेस्टिंग याचा अर्थ सरळ आहे. एखादा प्रोग्राम लिहिल्यानंतर तो चालतो किंवा नाही किंवा तो कसा चालतो ते तपासून पाहण्याला टेस्टिंग आपण म्हणतो. आणि टेस्टिंग करत असताना ज्या काही चुका किंवा त्रुटी प्रोग्राममध्ये आपल्याला दिसून येतात त्यांना दूर करण्याला डिबगिंग म्हणतात. तर बग म्हणजे काय, बग याचा अर्थ एखादा इन्सेक्ट किंवा किडा असा होतो. तर डिबगिंग म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही धान्य जेव्हा निवडता तेव्हा धान्यामध्ये जर काही किडे वगैरे असतील तर ते आपण काढून टाकतो. तर त्या अर्थाने आपण त्याला डिबगिंग म्हणू शकतो. तर प्रोग्राममध्ये असलेल्या चुका किंवा त्रुटी दूर करणे त्याला डिबगिंग म्हणतात. तर टेस्टिंग करत असताना या चुका आपल्याला दिसून येतात आणि
कोणताही कंपायलर अशा तऱ्हेने बनवलेला असतो की तो त्या चुका टेस्ट करत असताना डिटेक्ट करतो आणि आपल्याला तो दाखवतो. साधारणपणे प्रोग्राममध्ये जर चुका असतील तर प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल होत नाही आणि त्यावेळेला तो ज्या ज्या ठिकाणी त्याला चुका दिसून येतात तिथे आपल्याला अंडरलाईन केलेली दिसून येते आणि त्याचबरोबर ती कोणत्या प्रकारची चूक आहे ते देखील आपल्याला दाखवले जाते. तर याच्यामध्ये त्रुटी किंवा एरर्स त्याचे 3 प्रकार आहेत. त्याचे 3 प्रकारात मोडतात. सिंटॅक्स एरर, लॉजिकल एरर आणि रनटाईम एरर. सिंटॅक्स एरर म्हणजे काय? जावामधले जे कीवर्ड्स असतात, उदाहरणार्थ पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड, मेन, हे लिहित असताना तुम्ही जर स्पेलिंगमध्ये चुका केल्या, समजा PUBLIC लिहिण्याच्याऐवजी PUBLC लिहिलं, तुम्ही जर आय विसरलात तर ती सिंटॅक्स एरर किंवा ग्रॅमॅटिकल एरर मानली जाते आणि कंपायलर ती एरर तुम्हाला प्रोग्राम कंपाईल करत असताना दाखवतो. त्याचप्रमाणे लॉजिकल एरर म्हणजे काय? जर तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिला आणि त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला एखादी गोष्ट कॅल्क्युलेट करायची आहे आणि कॅल्क्युलेट करण्यासाठीचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला तुम्ही चुकीच्या पद्धतीने लिहिला, म्हणजे फॉर्म्युलाच तुम्ही जर चूक लिहिला तर त्यावेळेला काय होईल? आपला जो प्रोग्राम आहे तो रन होईल, पण रन झाल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला चुकीचा दिसेल. तर सिंटॅक्स त्याचा करेक्ट आहे पण त्याचे लॉजिक चुकले, म्हणजे त्याचा फॉर्म्युला चुकला, तर त्याला म्हणायचं लॉजिकल एरर. आता रनटाईम एरर म्हणजे काय बघू. जेव्हा प्रोग्राममध्ये एखाद्या वेळेला जे कॅल्क्युलेशन केले जाते ते त्या कॉम्प्युटरच्या मोजमाप करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे जर असेल उत्तर, तर त्यावेळेला रनटाईम एरर म्हणून, म्हणजे प्रोग्राम रन झाल्यानंतर आपल्याला रनटाईम एरर म्हणून मेसेज मिळतो. याचे उदाहरण म्हणजे समजा तुम्ही एखादा भागाकार करीत आहात आणि त्या भागाकारामध्ये जर डिव्हिजन बाय 0 म्हणजे A डिवायडेड बाय B असे जर तुमचा फॉर्म्युला असेल आणि त्यामध्ये तुम्ही Bची व्हॅल्यू जर 0 दिली तर कोणत्याही संख्येला तुम्ही जर 0ने डिवाईड केले तर त्याचे उत्तर इन्फिनिटी येते. तर इन्फिनिटी ही संख्या संगणकाच्या क्षमतेच्या पलीकडे आहे, त्यामुळे त्या ठिकाणी रनटाईम एरर आपल्याला दाखवेल. तसेच एखाद्या निगेटिव्ह संख्येचे स्क्वेअर रूट जर तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर त्यावेळेला देखील तुम्हाला रनटाईम एरर मिळेल. तर अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एरर्स असतात त्या एरर्सना ओळखून त्यांना दूर करण्याला डिबगिंग म्हटले जाते. तर प्रोग्राममध्ये एरर्स कोणत्या पद्धतीच्या असू शकतात, येऊ शकतात हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एक प्रोग्राम रन करून पाहू. तर हा एक यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी दिलेला प्रोग्राम आहे आणि याच्यामध्ये आपण 3 संख्या A, B आणि C घेतलेल्या आहेत, इंटिजर्स, आणि त्याची आपल्याला ॲव्हरेज काढायची आहे. तर या ठिकाणी मेनमध्ये आपण 3 इंटिजर व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत. तर प्रोग्राम जेव्हा रन होतो त्यावेळेला A, B आणि Cची व्हॅल्यू आपल्याला द्यायची असते आणि प्रोग्राममध्ये आपण त्याची तिघांची बेरीज करून त्याची ॲव्हरेज काढून डिस्प्ले करतो, असा हा प्रोग्राम आहे. तर आता आपण याच्यामध्ये सिंटॅक्स एरर कशा पद्धतीने येऊ शकतो ते पाहू. पहिल्यांदा आपण हा प्रोग्राम कंपाईल करून पाहू आणि या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता क्लास कंपाइल्ड नो सिंटॅक्स एरर्स. तर या प्रोग्राममध्ये कुठल्याही प्रकारची सिंटॅक्स एरर नाही असे आपल्याला दिसून येते. तर आता आपण याच्यामध्ये सिंटॅक्स एरर तयार करू. उदाहरणार्थ PUBLIC मी लिहिलेले आहे. तर मी जर पब्लिकला स्मॉलच्या ऐवजी जर कॅपिटल लिहिले तर काय होईल पाहू. क्लास सेव्ह आणि त्यानंतर कंपाईल. आता लगेच आपल्याला या ठिकाणी एरर दिसून येतो. एरर फाउंड इन क्लास. प्रेस Ctrl+K और क्लिक लिंक ऑन राईट टू गो टू दी नेक्स्ट एरर. ठीक. तर या ठिकाणी आपण क्लिक करू. येथे लाल रंगाचा यात जो पॅच दिसतो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर म्हणतो की क्लास इंटरफेस ऑर इनम एक्सपेक्टेड. तर कंपायलर काय म्हणतो की हे जे तुम्ही लिहिलेलं आहे पब्लिक, तर याला तो क्लास किंवा इंटरफेस म्हणून डिटेक्ट करत नाही, कारण कंपायलर फक्त स्मॉल पीला डिटेक्ट करतो. स्मॉल पी असलेला जो पब्लिक आहे तो त्याचा कीवर्ड आहे. तर अशा रीतीने कीवर्ड्समध्ये तुम्ही कॅपिटल आणि स्मॉल लेटरची जर गल्लत केली तर देखील चूक होऊ शकते, किंवा स्पेलिंगमध्ये मिस्टेक जर केली, समजा PUBLICच्या ऐवजी तुम्ही आय जर विसरला, तर अशा रीतीने कोणत्याही प्रकारे जर स्पेलिंगची मिस्टेक झाली किंवा ओपनिंग ब्रेस आणि क्लोजिंग ब्रेसेस जे असतात
त्याच्यामध्ये समजा तुम्ही एखादी ब्रेस द्यायला विसरला किंवा समजा एखादी एक्स्ट्रा ब्रेस चुकून दिली तर ती देखील सिंटॅक्स एररमध्ये येते. आपण इथं सेव्ह करून कंपाईल करून पाहू. आता या ठिकाणी आपल्याला 2 एरर्स दिसतात. तर इथे आपण परत क्लिक करू आणि सांगतो की या कीवर्डमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. तर काय प्रॉब्लेम आहे? PUBLIC असलं पाहिजे, तर आपण आय विसरलो इथं. क्लास सेव्ह आणि कंपाईल. आता परत आपल्याला इथे एरर दिसून येतो. तर इथे पण हा जो क्लोजिंग ब्रेस आहे याचा करस्पॉन्डिंग ओपनिंग ब्रेस नाही, म्हणजे हा एक्स्ट्रा ब्रेस आहे. तर हा देखील एक एरर आहे. किंवा जेवढे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रेसेस असायला पाहिजे त्याच्यातलं समजा तुम्ही एखादा कमी जर केला तर आता आपण पाहू क्लास सेव्ह आणि कंपाईल. तरी देखील आता इथे आपल्याला एरर दिसेल. क्लास हॅज टू बी कंपाइल्ड टू सेट ब्रेक पॉईंट्स. तर म्हणजे हा जो क्लोजिंग ब्रेस आहे तो या ब्लॉकचा क्लोजिंग ब्रेस आहे. तर इथे आपल्याला हा जो ब्रेस आहे त्याला हायलाईट केलेला दिसून येतो. तर हा ओपनिंग आणि हा क्लोजिंग आहे. तर आपल्याला पहिला जो ओपनिंग ब्रेस आहे त्याचा करस्पॉन्डिंग क्लोजिंग ब्रेस खाली नाही. तर म्हणून आता इथे आपल्याला एक क्लोजिंग ब्रेस द्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर आपण क्लासला सेव्ह करू आणि कंपाईल करू. क्लास कंपाईल्ड, नो सिंटॅक्स एरर. दुसरं एक नेहमी होणारी चूक म्हणजे काय? समजा तुम्ही मेन ब्लॉकमध्ये मेन मेथडमध्ये तुम्ही काही एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स लिहिता. system.out.println इन ब्रॅकेट द सम इज इक्वल टू प्लस सम आणि हे क्लोजिंग ब्रेस आणि सेमिकोलन. तर या ठिकाणी सेमिकोलन विसरण्याची चूक बऱ्याचदा होते. आपण एक सेमिकोलन इथून रिमूव्ह करू आणि क्लासला आपण सेव्ह करू, परत कंपाईल करू आणि इमिजिएटली आपल्याला एरर फाउंड इन क्लास. तर कोणत्या ओळीमध्ये एरर आहे ते आपल्याला दिसते. तर साधारण इथे कुठेतरी एरर आहे असं तो सांगतो आणि याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण इथे एक सेमिकोलन दिलेलं नाही. तर आता याला आपण क्लास सेव्ह करून कंपाईल करू आणि नो सिंटॅक्स एरर्स. तर अशा रीतीने हे जे आहेत ते याला सिंटॅक्स एरर म्हणतात. लॉजिकल एरर म्हणजे काय? आता ॲव्हरेज जो आहे, ॲव्हरेजचा अर्थ काय की 3 जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्येची बेरीज करून त्यांची जी जेवढ्या संख्या आहेत त्या अंकाने तिला डिवाईड करायचं. म्हणजे 3 संख्या असतील तर A + B + C करून त्याला 3ने डिवाईड केले तर त्याला म्हणायचं ॲव्हरेज. पण समजा आपण इथे चूक अशी केली की ॲव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय 2 आपण जर लिहिलं, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे आपल्याला 3 संख्येचं ॲव्हरेज काढायचं पण आपण डिव्हिजन 2ने केलं तर त्यावेळेला काय होईल की प्रोग्राम रिझल्ट आपल्याला दाखवेल. म्हणजे ॲव्हरेजमध्ये सम डिवायडेड बाय 2ची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले होईल. तर या ठिकाणी हा सिंटॅक्स एरर नाही, पण जे उत्तर आहे ते उत्तर चुकेल. कारण उत्तर आहे ते सम डिवायडेड बाय 3 आहे. तर जेव्हा तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये चूक करता तर ती चूक कंपायलर ओळखू शकत नाही, ती चूक प्रोग्रामरला ओळखावी लागते. त्याच्या अशा वेळेला कोणत्या प्रकारच्या चुका आहेत ते दिसण्यासाठी आपल्याकडे काही व्हॅल्यूचे सेट असतात. म्हणजे प्रश्न आणि उत्तरे दोन्ही प्रोग्रामरकडे दिलेली असतात. तर ते प्रश्न किंवा ती व्हॅल्यू एंटर करून त्याचे उत्तर बरोबर येते की नाही ते तपासावे लागते. तर या ठिकाणी आपल्याला आपण लॉजिकल एरर म्हणू शकतो. लॉजिक म्हणजे तुम्ही जो लिहिलेला आहे फॉर्म्युले किंवा जी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये चूक आहे तर त्याला म्हणायचं लॉजिकल एरर. आता तिसरा जो आहे रनटाईम एरर असतो. रनटाईम एरर म्हणजे कॉम्प्युटरच्या कॅल्क्युलेशनच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जेव्हा एखादी संख्या जाते तर त्यावेळेला रनटाईम एरर जनरेट होतो. उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीला आपण 0ने डिवाईड केले तर आपण असं पाहू की ॲव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय 2ची ऐवजी आपण सम डिवायडेड बाय 0 करून पाहू काय होईल. क्लास सेव्ह आणि कंपाईल करू. क्लास कंपाईल्ड, नो सिंटॅक्स एरर्स. आता आपण या प्रोग्रामला रन करून पाहू. A इज इक्वल टू 10, B इज इक्वल टू 20 अँड C इज इक्वल टू 30. ओके. आता इथे आपल्याला चूक दाखवली जाते. java.lang.arithmetic exception division by 0. तर जेव्हा प्रोग्राम रन होतो त्यावेळेला आपल्याला हा एरर मिळाला. इथे पाहू शकतो आपण java.lang.arithmetic exception division by 0 at average.main average by java वगैरे वगैरे. तर प्रोग्राम कंपाईल होताना तो कंपाईल सक्सेसफुली होतो
पण उत्तर म्हणजे ज्या वेळेला तो प्रोग्राम एक्झिक्यूट होताना ती एरर जनरेट झाली तर त्याला म्हणायचं रन टाईम एरर. प्रोग्राम रन होताना ती एरर जनरेट झाली. तर ही जेव्हा एरर डिटेक्ट होते तेव्हा तुम्हाला तुमच्या कोडमध्ये पाहायला पाहिजे की कुठे चूक असू शकते, किंवा व्हॅल्यू एंटर करताना समजा कुठे चूक झाली असेल तर ती काय चूक होती ते तुम्हाला पाहावे लागेल आणि दुरुस्त करावी लागेल. तर अशा रीतीने टेस्टिंग म्हणजे प्रोग्राममधल्या चुका तपासणे आणि डिबगिंग म्हणजे प्रोग्राममधल्या चुका किंवा त्रुटी दूर करणे.